होय ग, तू काय नाराज आहे का? नाही बाई, मी कशाला नाराज हो? कायच ना नाही. का हो? काय झालं असं का विचारलं मी? नाही ग, म्हणजे कसं आहे, आता अधिक महिना पण आता संपत आलाय ना. आणि असं चर्चा आहे की ह्या अधिक महिन्यात लेकीन आईला भेटायचं असतं. मग तू पण अजून आईला भेटायला गेली नाही. मग तुझ्या सगळ्या मैत्रिणी जाऊन आईला भेटून करून आल्या. मग तुला बी वाटत असेल ना की आपल्या आईला जावं, भेटावं, करावं. पण तू अजून गेली नाही, केलं नाही ग. पण मला वाटायला की तू नाराज आहे. अहो, आपली तर काय परिस्थिती तुम्हाला तर माहिती आहे की. जेव्हा आपण काम करावं तेव्हा आपण खातो. अशाही आपल्या खर्चामध्ये आपल्याला हे अजून खर्च झेपलं का सांगा बरं? अगं बरोबर आहे सगळं तुझं. अगं पण रीतिरिवाज आहे ना, ते तर करावंच लागेल की ग. हो, रीतिरिवाज आहे, बरोबर आहे. नुसतं जाऊन जरी भेटून यायचं म्हणलं तर 4-5 हजार रुपये खर्च आहे. शेतात पण काय उत्पन्न नाही. अजूनही पाऊस पडते का नाही ती पण माहिती नाही. काय कसं आहे माहिती आहे का, हे आपला तर रोजचा राटगाड्यात चालूच राहणार आहे बघ. आता ते आईला भेटायचं निघले म्हणल्यावर नाही तसं करता येत नाही. अगं मान्य आहे मला की ह्यात खर्च येणार आहे. आणि कोण कोण नऊवारी साडी घेऊन चालले, तर कोण काय मोठमोठ्या वस्तू घेऊन चालले. पण मी काय म्हणतो माहिती आहे का, तू काय कर, आपल्या ऐपतीप्रमाणे तू काहीतरी फुल नाही फुलाची पाकळीसारखं एखादी हलकी ना भारी साडी, थोडी शिदुरी घेऊन जा. अगं 3 वर्षातनं एकदा येणारा हा सण आहे. आणि आईचा आणि लेकीचा भेटण्याचा उत्सव आहे. त्यात जर आईला लेकीला भेटलं तर आईला कुठलं तरी एक समाधान वाटणार. मला वाटत नाही बघ, कुठलीच आई आपल्या लेकीनं आपल्याला नऊवारीच साडी आणली नाही किंवा चांगला दागिना आणला नाही म्हणून रुसत असेल असं मला वाटतं. अगं एका आईसाठी ना तिची लेकच सर्वस्व असते. ती दारात जर आली ना आणि तिचा चेहरा जर बघितला तर त्या आईचा आनंद ना गगनात मावत नसते. तिला कुठल्या सोन्या चांदीची अपेक्षा नसते बघ. आणि तो असला कुठला मनात विचार पण आणू नको. तू असं कर, उद्याच्याला जा आणि तुझ्या आईला चांगलंच शिदोरी आणि एक हलकीना बारकी साडी घे, जाऊन भेटून ये. हां, तिला बी छान वाटेल. अहो, उद्याच जाते ना आईला भेटून येते. तिला पण जरा बरं वाटेल.